या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। मला सांग, ईशा ऑफिसमध्ये आली होती? तुम्हाला माहिती नाहीये? नाही, आणि माझ्या डॉक्युमेंटच्या कॉपीज तिला कशासाठी हव्या होत्या? मिसेस सरंजामे म्हणत होत्या की त्यांना वोटर्स कार्डसाठी डॉक्युमेंट्स हवेत म्हणून। ती तिकडे इलेक्शन ऑफिसमध्ये गेली आणि तिला कळलं तर? तरी मी तुला सांगत होतो वोटर आय डी बनवून घे, गरज नाही म्हणालास। आहे म्हणाला पासपोर्ट। आता तिला कळालं की तू विक्रांत सरंजामे नाहीयेस, गजा पाटील आहेस। तर मला असं कळलंय की माझ्या मिस्टरांचं नाव नाहीये मतदार यादीमध्ये। काय नाव त्यांचं? विक्रांत सरंजामे। लावा देवी आईला कौल, हे फूल देवी आईच्या माथ्यावर ठेवा आणि तुमच्या मला जे पण प्रश्न असतील ते विचारा देवी आईला। देवी आई, आता तूच सांग, माझ्या मनात जे येतंय ते खरं आहे की नाही? 100% कौल आपल्यालाच मिळणार झेंडे। जयदीप, मला कौल मिळालाय। ईशा हीच राजनंदिनी आहे। त्यावेळेला दादासाहेबांना सगळी प्रॉपर्टी राजनंदिनीला द्यायची होती, पण तेव्हा तिने नको म्हणून सांगितलं आणि मग तेव्हा सगळा बिझनेस दादा सांभाळत होता। पण मग विक्रांत सर जर दादासाहेबांचे जावई आहेत, मग ते सरंजामे कसे? ईशा, तुला हेही माहित नाहीये? हे नाव त्याला दादासाहेबांनीच दिलं होतं। नाही, पण मग सरांचं खरं नाव? त्यावेळेला दादासाहेबांना सगळी प्रॉपर्टी राजनंदिनीला द्यायची होती, पण तेव्हा तिने नको म्हणून सांगितलं आणि मग तेव्हा सगळा बिझनेस दादा सांभाळत होता। पण मग विक्रांत सर जर दादासाहेबांचे जावई आहेत, मग ते सरंजामे कसे? ईशा, तुला हेही माहित नाहीये? हे नाव त्याला दादासाहेबांनीच दिलं होतं। नाही, पण मग सरांचं खरं नाव? महाजन केल्याने सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स आता तयार सुद्धा केले असते। तुझा प्लॅन वर्क झाला विक्रांत, क्या बात आहे। ते होणारच रे। पैसे तर काय मला कसे मिळत आले असते। दादासाहेबांनी जो माझा अपमान केला होता त्याचा बदला घेतल्याशिवाय मला स्वस्थ बसता येणं शक्यच नव्हतं। ही मालमत्ता जी कधीतरी आमच्या राजनंदिनीच्या नावावर होणार होती, ती मी आता ईशाच्या नावावर करणार आहे। आईसाहेब, मी ह्याच्यावर सही नाही करू शकत। रुपाली, तू साक्षी आहेस। माझं आणि विक्रांत सरांचं नातं हे विश्वासावर सुरू झालं होतं। अगं मग हे काय आता? सरांनी एवढं मोठं सत्य माझ्यापासून का लपवून ठेवावं? ईशा, मी जेवढी विक्रांत सरांना ओळखते ना, त्यावरून तरी मला असं वाटते की त्यांची तशीच काहीतरी मजबुरी असेल ग, नाहीतर ते असं का करतील? नाही, पण मग हे सगळं सत्य बाहेर येते त्याचं काय रुपाली? जर विक्रांत सर म्हणजेच गजा पाटील आहेत, तर मग त्यांनी पकडून दिलेला माणूस कोण आहे? आणि मुळात जर फ्रॉड गजा पाटीलनी केलाय, म्हणजेच तो फ्रॉड विक्रांत सरांनी केलाय। पण मग त्या दिवशी तो माणूस कोण होता जो माझ्या समोर कबूल करत होता की मी गजा पाटील आहे म्हणून? ईशा, आपण डिरेक्ट जाऊन त्या गजा पाटलाला भेटलो तर म्हणजे तो आपल्याला सगळी माहिती देऊ शकेल ना। हे बघ, कदाचित असं असू शकतं ना की फक्त नावच सेम आहे, बाकी काहीच नाहीये। रुपाली, अगं गजा पाटील जेलमध्ये आहे ना। करूया आपण काहीतरी। ईशा, तुझ्या ओळखीचं कोणी पोलिसात आहे का ग? रुपाली, मी ओळख काढणं खूप रिस्की ठरेल, कारण अगं सरंजामेंना सगळीकडेच ओळखतात, म्हणजे उगाच कोणाला संशय नको यायला ना। तेही खरंच आहे। माझ्या ओळखीचं कोणी आहे का बघते। रुक्साना, आपल्या क्लासमध्ये रुक्साना होती बघ, तिचे बाबा पोलीस आहेत ना?
अगं अशी काय करतेस? तिच्या बाबांची मागच्याच वर्षी ट्रान्सफर नाही का झाली? अरे हा, तेव्हाच ती क्लास सोडून गेली ना. दुसरं कोण? यस, मोहिते काका. अगं माझ्या काकूच्या बिल्डिंग मध्ये राहतात बघ ते, स्वप्नाली. अगं तुला माहितीये ना, ती लहानपणापासूनची मैत्रीण आहे बघ, यायची सारखी. तिचे बाबा इन्स्पेक्टर आहेत. आपण त्यांना विचारूया ना, तिच्याकडून आपल्याला काही ना काही मदत नक्की मिळेल. अगं पण गजा पाटील कुठल्या एरियातल्या पोलीस स्टेशन मध्ये आहे हे आपल्याला माहित नाहीये, आणि हे मी ऑफिस मधून पण फाइंड आउट नाही करू शकत. तर डोंट वरी, मोहिते काका आहेत ना, ते शोधतील सगळं. एकदा विचारायला काय हरकत आहे ना. मी फोन करते तिला. हॅलो स्वप्नाली, रुपाली बोलतेय. कशी आहेस? ऐक ना, तुझ्याकडे एक काम होतं माझं. ते म्हणाले की त्या गजा पाटलाला सोडून दिलं. काय? आणि ते सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी बेलवर. बेलवर? कोणी दिली असेल त्याला बेल? विक्रांत सर तर म्हणाले होते की त्याच्यावर पुढची कारवाई होणार आहे म्हणून. रुपाली, मला काय वाटतं माहितीये, विक्रांत सरांनीच गजा पाटीलला सोडून द्यायला सांगितलं असणार. प्रथम आम्ही सुरनीस पदावरील व्यक्तीची नियुक्ती करीत आहोत. ही सुरनीस पदावरील व्यक्ती मुत्सद्दी आहे, धुरंधर आहे, महाराजांबरोबर काम केलेली आहे, आणि महत्वाचं म्हणजे येन केन प्रकारे सतत चर्चेत राहिलेली आहे. आणि ती मुरब्बी मातब्बर आसामी आहे. औषधाचं नाव घेतोस? घेशील? पण त्या अण्णा नाईकाचा भूत त्याच्या मानगुटीवर बसला ना, त्यानं माझ्यावर हात उगारल्यान. काशी हैसर इलो होतो, जितो कित्या पाठवलंस, होय तो कित्या घेतलं नाहीस हातात. अरे बायलेच्या हातात चुड्याचं वजन जास्त झाला असत तर मग कमी करू मदत कर. तर खाली ये. तुला प्लॅन तर माहिती आहे ना? हो. काय प्लॅन आहे? प्लॅन आपला असा आहे की ते शेतकरी फंडाचे काहीतरी पैसे आले आहेत त्या राधिकाच्या ऑफिसमध्ये, त्याचे ते 35 ते पैसे त्या राधिकाचे. तिला कळलं ना, अशी आपल्या दोघांना. राधिका गेली तिकडे गावाला, आता ती परत यायच्या आत आपलं सगळं प्लॅनिंग असं व्यवस्थित झालं पाहिजे ना, की 35 करोडची बॅग आपल्याकडे. ताई, आता चहा घ्या थोडा. दिवसभर इतका पाहुणचार करताय ना तुम्ही, खरंच नको. ताई, तुमचं मसाल्याचं मोठं दुकान आहे का? कुमुद वहिनी काय विचारताय? दुकान? अहो, ताईंची मोठी फॅक्टरी म्हणजे कंपनी. अरे सौमित्र साहेब, या या या. कशाला आलाय? मला आनंदने फाईल द्यायला सांगितली म्हणून. त्या लोकांनी मला सुद्धा अंधारात ठेवलंय. सगळाच घोळ झाला परत. आता काय बोलू आणि काय करू मी? अहो जीजी, आता तुम्हाला काय सांगू, जेडी आणि भैयाने बी आता चान्स घ्यावा असं वाटतंय बघा मला. अहो आता त्यांची आई जवळ त्यांना बोलवत नाही तवर काही जात नाहीत. तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर आहे ना, मग लावा की. त्यांना सगळा विषय माहिती आहे आधीपासून. काय सगळं माहित आहे ना? मग हे घ्या, बोला तुम्हीच. काय बोला? तुम्हाला जरा जरी जेडी बद्दल काय वाटत असेल ना तर धरा. म्हणजे कर्जतचा जो स्टुडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप लकी आहे. हो, आम्ही येता जाता त्या स्टुडिओला जातो. अजूनही इथे आठवणी तशाच जागे आहेत. तिथे गेलात की? हो, म्हणजे मी बघायची सारखी ह्याला, पण हा बघायचाच नाही. का नाही हो? का नव्हता बघत? मग प्रपोज कोणी कोणाला केलं? मी केला. बायको सरपंच झाली की नवरा असा बाजूला पडतोय का नाही, तसलं काय. तर आता तुम्ही त्यांच्यापासून जेवढं लांब राहणार का नाही, तेवढं त्या तुमच्यापासून लांब राहणार. अहो, कामाच्या गडबडीत मी विसरून गेले तुम्हाला विचारायचं. अहो सॉरी, खरंच सॉरी. अहो एवढं काय त्यात?
काम महत्वाचं. तुम्ही कामाकडे लक्ष द्या, मी तुमच्याकडे लक्ष देतो. त्या रेसिपीज पैकी एक खूप लक्षात राहिलेली आणि आवडलेली अशी रेसिपी तुमच्यासाठी मी आणलेली आहे. आपण करतोय तिबेटियन पॅन फ्राईड रोल्स. मंडळी, आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता आपण करतोय स्पायसी मँगो आवाकाडो पिझ्झा.